स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 4th स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथमॅटिक्समधील जो सबट्रॅक्शन जो आपला चॅप्टर आहे त्यामधील आपण टॉपिक पाहणार आहोत. सबट्रॅक्शन ऑफ 4 डिजिट नंबर्स विदाऊट बॉरोइंग. तर पहा, त्यामधील आपण जे एक्झरसाइज आहे ते आज आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. तर पहा, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच मी बनवलेले 4th मॅथचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आपण सुरुवात करूया. फर्स्ट पहा, इथं क्वेश्चन आहे सबट्रॅक्ट द फॉलोइंग. आता इथं एक्झाम्पल दिले, त्याचं काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायची म्हणजे वजाबाकी करायची. आता इथं आपण युनिट प्लेस करून काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत. आता 0 - 0 किती येते आन्सर इथं 0. मग परत पहा 0 - 0 किती आन्सर आहे 0. आता 6 - 3 किती येते याचं 3. आणि 5 - 2 म्हणजे 5 मधून किती मायनस करायचे आपल्याला 2 मायनस करायचे म्हणजेच किती राहतात खाली 3. म्हणजेच पहा आता 5600 - 2300 याचा आन्सर किती आले आपलं 3300. नेक्स्ट पाहूयात आपण कोण एक्झाम्पल आहे ते 5795 - 180. आता बघा इथं आपण युनिट प्लेस करून काय करायचे आपल्याला सुरुवात करायची. मग 5 - 0 मग किती येतात इथं 5. 9 - 8 किती येत आहे 1. 7 - 1 किती 6. आणि 5 इथं फक्त 5 आहे, मग इथं किती येणार आपलं 5. म्हणजे आता याचा आन्सर किती आलं आपलं 5615. थर्ड नंबर पहा आता 9 - 4 किती येतात 5. 8 - 5 इथं 3. 5 - 3 किती येते 2. आणि 2 - 1 इथं किती येते 1. म्हणजेच हे जे एक्झाम्पल आहे 2589 - 1354 याचा आपला आन्सर किती येत आहे 1235. आता हे एक्झाम्पल आपण सोडवलेत. आता आपण नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन तो आपण पाहूयात. सेकंड पहा, अरेंज हॉरिझॉन्टली अँड सबट्रॅक्ट्स. आता काय करायचं आपल्याला आडव्या पद्धतीने काय करायचे तर हे जे एक्झाम्पल त्यांनी दिले ते आपल्याला आडव्या पद्धतीने तसेच करून काय करायचे आडव्या पद्धतीने करून काय करायचे तर त्याचं आन्सर लिहायचं. त्यांनी आपल्याला आडव्या पद्धतीने ते मांडून दिले तर आपल्याला काय करायचं त्याचं आन्सर लिहायचं आहे. याची आपल्याला उभी मांडणी करायची नाही, आडव्या पद्धतीनेच ते आपल्याला करायचं. तर पहा फर्स्ट काय आहे 5555 - 2222. आता इज इक्वल टू पाहूयात आपण. आता आपल्याला युनिट प्लेसमधून अगोदर काय करायचं आहे युनिट काय करायचं आहे मायनस करायचा आहे. मग हा युनिट आहे 5 - 2. आता 5 मधून आपल्याला 2 मायनस करायचे मग किती राहतात पहा इथं 3. परत पहा दुसऱ्या टेन्समधून टेन्स मायनस करायचं. मग 5 टेन्समधून 2 टेन्स काय करायचे आपल्याला मायनस करायचे. मग किती येतं इथं 3 येतात. आणि त्यानंतर पहा मग 100 प्लेसमधून काय करायचं 100 जो आहे तो काय करायचा आहे मायनस करायचा आहे. मग 500 मधून किती मायनस करायचे आपल्याला 2 मायनस करायचे. मग ते पण किती होतात 3 होतात, 3 राहतात खाली पहा. आणि नंतर मग 1000 मधून 1000 मायनस करायचे. मग 5000 मधून 2000 काय करायचे मायनस करायचे. मग किती राहतात खाली 3. म्हणजे 5555 - 2222 इज इक्वल टू याचा आन्सर किती येते आपलं 3333. नेक्स्ट पहा आता इथं 8740 - 3520 इज इक्वल टू याचा आन्सर आपण पाहूयात आता 0. आता इथं पहा युनिट प्लेसला कोणता आहे 0. इथं युनिट प्लेसला 0. मग आपण युनिट प्लेसच्या खाली कोणता लिहिणार इथं 0. मग 0 - 0 किती येतं 0. आता 4 टेन्स प्लेसला किती आहे 4 आहे आणि टेन्स प्लेसला इकडं किती आहे 2 आहे. मग 4 - 2 किती येत आहे 2. 7 आता पहा 100 प्लेसला 7 आहे आणि इथं 100 प्लेसला कोणता आहे 5 आहे. मग 7 - 5 किती येत राहतात 2. आता पहा 1000 प्लेसला 8 आहे आणि इथं 1000 प्लेसला कोणता नंबर आहे 3 आहे. मग 8 - 3 किती येतं इथं 5. म्हणजे त्याचं आन्सर किती आलं आपलं 5220. नेक्स्ट पाहूयात आपण. आता इथं हे आहे आपलं 4 नंबरचं पाहूयात अगोदर 3256 - 24. आता पहा हा 24 आहे म्हणजे टेन्स आणि युनिटच आहे फक्त. मग 6 काय युनिट आहे, हा 6 युनिट प्लेसला आहे. मग 6 मधून किती मायनस करायचे 4 मायनस करायचे. मग आपलं युनिट प्लेसला किती येणार आहेत पहा इथं 6 - 4 किती राहिले 2. आता 5 टेन्स प्लेसला आहे हा 2 टेन्स प्लेसला आहे. मग 5 मधून 2 मायनस करायचे किती राहिले 3. आता पहा इथं 100 प्लेसला फक्त किती आहे 2च आहे आणि 1000 प्लेसला पण किती आहे 2च आहे. मग त्याचं आन्सर किती आले 3233. आता इथं 3 नंबरचं पाहूयात आपण आपलं राहिलेलं 9586. आता त्याचं मायनस किती आहे ते 432. आता पहा त्याचा आन्सर काय असणार आहे आपला आता युनिट प्लेसमधून काय करायचं आहे आपल्याला युनिट प्लेस अगोदर मायनस करायचा. आता 6 हा युनिट प्लेसला आहे 2 युनिट प्लेसला आहे. मग 6 - 2 करायचं आपल्याला. मग 6 मधून 6 - 2 केल्यावर किती राहतात खाली 4. आता टेन्स प्लेस 8 हा टेन्स प्लेसला आहे 3 हा टेन्स प्लेसला आहे. मग 8 - 3 किती झाले
5 आणि 5 हा 100 प्लेसला आहे, 4 हा 100 प्लेसला आहे. मग 5 मायनस 4 1 राहिला आणि 9000 प्लेसला फक्त कोणता आहे 9च आहे. मग इथं किती येणार 9. मग त्याचा आन्सर किती आलं आहे आपलं 9154. ते अशा प्रकारे तुम्हाला हे काय करायचे तर जे एक्झाम्पल आहे ते आडव्या पद्धतीनेच काय करायचे ते करायचे. आता इथं पहा ही 5000 मायनस 2000 इज इक्वल टू 300. आता पहा 5000 मायनस 2000 इज इक्वल टू किती आन्सर यायचं त्याचं 3000 आन्सर येतं आहे. तर पहा देन 5888 मायनस 2888 इज इक्वल टू म्हणजे किती तर किती येते त्याचा आन्सर पाहूयात आपण. आता हा 8 आहे युनिट प्लेसला, हा 8 युनिट प्लेसला. मग 8 मायनस 8 किती 0. परत हा 8 टेन्स प्लेसला, हा 8 टेन्स प्लेसला. 8 मायनस 8 किती 0. परत हा 100 प्लेसचा 8 मायनस 8 0. मग 5 आता 1000 प्लेसला कोणता आहे 5 आणि इथं कोणता आहे 2. मग 5 मायनस 2 मग किती येते तिथं 3. म्हणजेच किती आन्सर येते त्याचं 3000. ठीक आहे. नेक्स्ट पहा आता राईट 3 सबट्रॅक्शन प्रॉब्लेम्स विथ द आन्सर 2000. आता काय करायचं तुम्हाला पहा आता ज्याचा आन्सर किती येईल 2000 येईल असे तुम्हाला 3 प्रॉब्लेम सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी काय करायचे वजाबाकीचे प्रॉब्लेम तुम्हाला लिहायचे. तर त्याचा आन्सर किती आलं पाहिजे 2000. तर पहा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सोडून दाखवते. इथं पहा आता पहा 5000 मायनस 3000 किती याचा आन्सर पहा 0 मायनस 0 0 मायनस 0 इज इक्वल टू 0. हा 0 मायनस 0 किती 0 आणि 5 मायनस 3 किती होतं 2. म्हणजे त्याचा आन्सर किती येते 2000. अशाच प्रकारे आपल्याला अजून एक पाहायचं आहे. पहा इथं 7000 मायनस 5000 किती आन्सर येतं याचं पहा 0 मायनस 0 0 0 मायनस 0 इथं 0 येतं इथं 0 आणि इथं 2 किती आले आन्सर त्याचं 2000. अजून एक पाहूयात आपण. हे पहा 4000 मायनस 2000 किती आन्सर येते पहा 2000. असे तुम्हाला किती एक्झाम्पल सांगितले होते त्यांनी 3 एक्झाम्पल सांगितले होते की त्याचा आन्सर किती यायला पाहिजे 2000 यायला पाहिजे. नेक्स्ट पाहूयात आपण आता युजिंग द वर्ड्स लिटरेट अँड इलिटरेट अँड द नंबर्स 4765 अँड 2142 राईट द सबट्रॅक्शन प्रॉब्लेम अँड सॉल्व इट. आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो लिटरेट अँड इलिटरेट हे शब्द वापरून आणि 4765 आणि 2142 हे नंबर्स वापरून काय करायचं आहे एक उदाहरण शब्द म्हणजे शाब्दिक वर्ड्स प्रॉब्लेम काय करायचा आहे तुम्हाला तयार करायचा आहे म्हणजे आणि तो काय करायचा आहे सोडवायचा आहे. हा लिटरेट म्हणजे साक्षर आणि इलिटरेट म्हणजे निरक्षर हे जे 2 शब्द आणि हे जे नंबर आहे ते नंबर वापरून तुम्हाला एक काय करायचं आहे एक्झाम्पल तयार करायचे आणि ते काय करायचं आहे सॉल्व करायचे. नेक्स्ट पाहूयात आपण हू सबट्रॅक्शन इज करेक्ट वाय. आता पहा याच्यामधील कोणाची खाली जे सबट्रॅक्शन दिलेत आता कोणी केले ते मंदा नंदा आणि कुंदा हे तिघी जणांचे जे सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम आहेत यामधील कोणते जे सबट्रॅक्शन आहे ते बरोबर आहे आणि का बरोबर आहे. आता इथं पहा मंदाने जे सबट्रॅक्शन जे केले ते कसं आहे चूक आहे ते रॉंग आहे. का रॉंग आहे तर पहा इथं 25 हा जो नंबर आहे तो फक्त कोणता आहे टेन्स आणि युनिट्स आहे. मग तो जो 2 आहे हा टेन्स प्लेसला आहे मग तो कुठं पाहिजे होता इथं टेन्स प्लेसच्या खाली पाहिजे होता आणि हा 5 युनिट प्लेसच्या खाली पाहिजे होता. मग त्यांनी काय केलं तर 2 जो आहे तो 100 प्लेसला लिहिला आणि 5 कुठं लिहिला आहे टेन्स प्लेसला लिहिला. मग त्यामुळे ते काय आहे रॉंग आहे. आता इथं पण पहा नंदा जे आहे त्याने पण तेच केले 2 हा 1000 प्लेसला घेतला आहे आणि 5 हा 100 प्लेसला घेतला आहे. पण 2 हा कोणत्या प्लेसला आहे त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे टेन्स प्लेसला आहे तो आणि 5 युनिट प्लेसला आहे. आणि हे कुंदा जे आहे त्याने काय केलं जे एक्झाम्पल आहे ते बरोबर लिहिल्यात. हा 2 हा टेन्स प्लेसच्या खाली लिहिला आहे आणि 5 हा युनिट प्लेसच्या काय लिहिला आहे खाली लिहिला. मग हे जे एक्झाम्पल आहे ही जी वजाबाकी आहे जी मांडलेली ती काय आहे तिचं वजाबाकी बरोबर आहे कोणाची कुंदाची. हे जे 2 जे आहे तर मंदा आणि नंदा यांनी एक्झाम्पल मांडलेले ते कसे आहेत तर रॉंग आहेत. ठीक आहे. तर पहा अशा प्रकारे आपण पेज नंबर 24वर जी आपली एक्झरसाइज होती ती आपण काय केली पाहिली. तर आज आपण काय करूयात इथेच थांबूयात. थँक्यू.